नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हेडमास्टर हे त्या राजला घेऊन आता जालिंदर निंबाळकरांच्या बंगल्यावरती आलेले असतात। त्याच वेळी सूर्या हा तिथे आलेला असतो, तो म्हणजे तेजूला खरवस देण्यासाठी, आणि मग तो तिला ती दुधाची कॅटली देतो आणि तिथून निघू लागतो। सूर्या तर तिथून चाललेला असतो, पण त्याच वेळी जाताना सूर्या राजला म्हणत असतो, काळजी करू नको रे, नेक्स्ट टाइम होईल सगळं तुझ्या मनासारखं, असं म्हणत सूर्या त्याच्याशी बोलत असतो। इकडे आता डॅडींना सांगायला येतो, तो म्हणजे छत्री सांगतो की काहीतरी महत्त्वाचंच आहे, लवकर चला डॅडी, कारण शाळेतून पण ते मास्तर आलेले आहेत आणि तो जो आहे ना तो राज खामकर म्हणजे सरनोबत शशिकांत सरनोबत त्यांचा भाचा आहे। आणि मग डॅडी तिथे येतात, सगळी लोक जमलेली असतात, सगळ्यांना तिथे तक्रारी असतात, ते करण्यासाठी तिथे आलेले असतात, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे आलेले असतात। मग डॅडी म्हणतात की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांपेक्षा मला काय वाटतं, यांचा जो प्रश्न आहे तो जास्त महत्त्वाचा आहे, तर मी यांच्या प्रश्नावर आधी बोलतो आणि मग तुमच्या नंतर सोडवले तर चालतील ना। आणि मग सगळ्या लोकांना जायला सांगितलं जातं, सगळे लोक तिथून जाऊ लागतात। पण एक महत्त्वाची गोष्ट घडत असते, ती म्हणजे डॅडी हे मुद्दाम करत असतात, हे लोकांना कुठं माहिती असतं, कारण आता हा सरनोबतांचा भाचा आहे, त्याचं काहीतरी घडलेलं असणार आहे आणि ते लोकांच्या समोर येऊ नये, ते लपून राहावं यासाठी डॅडींनी हा सगळा डाव रचलेला असतो। डॅडींना याबद्दल मात्र खूपच त्यांना मानलं पाहिजे, त्यांची चालाकी, घाणेरड्या ठिकाणी मात्र ती चालाकी वापरत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं। तर इकडे डॅडींना आता हेडमास्टर शाळेतला सगळा प्रकार सांगतात, ह्या मुलाने हा एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे हे हेडमास्तरांनी सांगितलेलं असतं। आणि डॅडी म्हणत असतात, एवढं केलं या पोराने, आणि खान दिशी त्याच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, कसं आहे, तुझ्या मामाला जरी हे कळलं असतं ना, तुझ्या मामाने पण हेच केलं असतं आणि तुझ्या कानाखाली जाळ काढला असता, हे डॅडी त्याला बोलत असतात आणि म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, हे जे काय वागत आहेस ना चुकीचं आहे, कारण आम्ही तुझ्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे आणि तुझी ही नाटकं चाललेली आहेत, सांगू का तुझ्या मामाला, असं म्हणत त्याचं 2 वेळा थोबाड फोडलेलं असतं, त्याच्या कानाखाली वाजवलेली असते। आणि डॅडींना असं वाटत असतं की त्यांनी खूप मोठं काम केलं आहे, आणि ऑब्व्हियसली तिथं उभ्या राहिलेल्या हेडमास्तरांना पण तेच वाटतं की डॅडींनी खरंच खूपच मोठं काम केलेलं आहे, डॅडींनी आत्ता जो स्टँड घेतलेला आहे तो लाख मोलाचा आहे, असं त्यांचंही म्हणणं असतं। आणि तेही मग डॅडींकडे त्याच दृष्टीने पाहत असतात आणि डॅडींना खूपच कौतुकाने ते म्हणत असतात की खरंच आज तुम्ही जो काय काम केलेलं आहे, जो काय स्टँड घेतला आहे ना, तो खरंच खूपच मोठा आहे, असं त्यांचं डॅडींना म्हणणं असतं। तर इकडे डॅडी म्हणत असतात की ही पोरं, आता मला सांगा काय झालं आहे, तो मोबाईल कुठं आहे, तो मोबाईल डॅडी ताब्यात घेतात आणि मग हेडमास्तरांना जायला सांगतात आणि सांगतात, हेडमास्तर विचारतात की याला शाळेतून काढून टाकू का, डॅडी म्हणतात नाही नको, चौकशी बसेल आणि तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, तुमची नोकरी गेलेली चालणार आहे का तुम्हाला, तेव्हा ते म्हणतात की नाही नको। मग शेवटी आता हा विषय इथंच थांबवला जातो आणि मग डॅडी तो मोबाईल घेतात आणि आता त्या मोबाईलचा त्यांना वापर करायचा असतो। तेवढ्यात शत्रू तिथे येतो, शत्रू आणि डॅडी यांचं बोलणं होतं की आता ह्याचा वापर आपल्याला सूर्याच्या विरोधात करायचा आहे, म्हणजे इतक्या खालच्या दर्जाची ही माणसं आहेत की एखाद्या मुलीचा असा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा वापरसुद्धा त्यांना विचित्र पद्धतीनं करायचा असतो। इकडे घरी सगळे असतात, आता राजू विचारत असते खायला काय करायचं आहे, पण राजूला काही उत्तर मिळत नसतं। इकडे तुळजा म्हणत असते, काही कर, तू ही सगळं छान बनवत असतेस ना, असं तुळजाचंही म्हणणं असतं। त्यावरती राजू म्हणत असते, हो मी सगळं छान बनवत असते, बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, असं काही वेगळं बनवायचं आहे का ते सांगा ना, असं ती बोलत असते। आणि त्याचवेळी इकडे तुळजा म्हणते बनव, आणि मग तिच्यात आणि धनूमध्ये वाद चाललेले असतात। धनूला ती म्हणते पिठलं बनवू का, धनूला पिठलं मात्र अजिबात खायचं नसतं आणि धनूची चिडचिड सुरू होते। तेव्हा इकडे तुळजा म्हणते ठीक आहे, पण मला एक कळत नाही आहे, भाग्य अजून का आलेली नाही, हे त्यांचं बोलणं सुरू होतं। इकडे आता निघालेली असते ती म्हणजे भाग्या, यमू तिला म्हणत असते की चल ग, घरी सगळे वाट बघत असतील, आपल्याला ना खूप वेळ झालेला आहे, आपण घरी गेलेलो नाही, शाळा सुटलेली आहे कधीच, ती रडायचं बंद कर म्हणत असते, नको विचार करू। तेव्हा यमू म्हणते की अगं नको काळजी करू, काही नाही होणार। तेव्हा ती म्हणते, बघितलं ना, मी माझ्या दादाला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही आहे, हे सगळं कसं झालेलं आहे, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, मी जबाबदार आहे ना या सगळ्याला, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे, असं बिचारा यमू इकडे भाग्याला वाईट वाटत असतं। यमू तिला समजवते आणि दोघीजणीही पण आता निघू लागलेल्या असतात। इकडे सूर्या घरी येतो, सूर्या म्हणत असतो, काय झालंय, तुम्ही सगळ्या अशा तोंड पाडून का बसलेला आहात, नक्की काय प्रॉब्लेम झाला नाही आहे ना,
असं सूर्य त्यांना विचारत असतो, तेव्हा त्या दोघी मात्र काहीच उत्तर देत नसतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की नाही रे दादा, काही नाही झालेलं, असं त्या बोलत असतात. सूर्या म्हणत असतो, नाही मला वाटलं काहीतरी झालंय की काय म्हणून विचारत आहे. पण ते म्हणतात की नाही. बरं भाग्या कुठे आहे सांगा, असं तो म्हणतो. आता भाग्या तर नसते, भाग्या कुठं गेली आहे हा प्रश्न सगळ्यांच्याच समोर असतो. आणि मग भाग्या अजून आलेली नाही. सूर्या म्हणतो, काय तुम्ही आत्ता सांगताय भाग्या अजून आलेली नाही? मग सूर्या पाणी प्यायला जो ग्लास घेतलेला असतो तो तसाच ठेवतो आणि भाग्याला शोधत जातो. इकडे तुळजा, राजू, धनू सगळे त्याच्या मागे जाऊ लागतात, कारण भाग्या कुठं गेली आहे, भाग्या कुठं गेली आहे हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि मग भाग्याला शोधण्यासाठी तो बाहेर पडतो. तर इकडे भाग्या आणि यमू येत असतात. भाग्या मात्र शांतच असते, अगदी रडवेली झालेली असते. तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे, कारण माझ्या दादाला मी कुठं तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी माझ्या दादाशी अशा पद्धतीनं कसं वागू शकते असं भाग्याला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे सूर्या तिथं म्हणत असतो, अगं काय कळतंय का तुला भाग्य, कुठं होतीस तू, कधीपासून आम्ही तुला शोधत आहे, तुझ्या मागं आहे. आणि घरी सांगायची वगैरे पद्धत वगैरे, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, याच्या आधी कधी तू अशी वागलेली नाही आहे, मग आज हे काय झालेलं आहे, आज का अशी वागलेली आहेस, असे अनेक प्रश्न आता सूर्या तिला विचारत असतो. आणि तुळजा मात्र त्याला शांत करत असते, अरे सूर्या जरा शांत होतो. आणि सूर्या ऐकायला तयार नसतो. सूर्याने मात्र प्रश्नांचा भडीमार चालूच केलेला असतो. आणि मग राजू, धनू भाग्याला घेऊन आत जातात. तुळजा म्हणते, घाबरली ना बघ, आधी तर तिला ना बरं वाटत नाही म्हणून ती सांगते. आणि मग तिला विचारत असतात. धनू म्हणत असते, काय झालं, आजचा दिवस कसा गेला, हे सगळेजण तिला विचारत असतात. सूर्याही तिच्याशी बोलत असतो. सूर्या म्हणत असतो की सॉरी भाग्या, मी तुझ्यावरती ना अगं रागवायला नको होतं, पण काळजीपोटी ना माझं टेम्परेचर वाढतं ग जरा, तुला माहिती आहे ना, असं म्हणत सूर्या तिची माफी मागू लागतो. सूर्या तिला म्हणत असतो की माफ करा मला, माझ्याकडून हे चुकून झालं आहे, मी असं तुझ्याशी वागायला नको होतं, असं म्हणत सूर्या तिची माफी मागू लागतो. भाग्या म्हणत असते, तसं नाही रे दादा, आणि भाग्या पण त्याला समजूनच घेत असते. त्याचबरोबर इकडे सूर्याचं असं म्हणणं असतं की खरंच भाग्या तू खूप गुणी आहे, आजचा दिवस कसा गेलाय, असं तिच्याशी बोलत असतो. तेवढ्यात पप्पी आणि मामा येतात. मामा म्हणतात, माझ्या भाचीने सगळ्या इकडे गौरव केलेला आहे, तिचं नावलौकिक झालेलं आहे, म्हणून मामा तिथं आलेले असतात. आणि मामा बोलत असतात. मामांचं असं म्हणणं असतं की माझ्या भाचीने जे काही केलेलं आहे ना ते खूपच भारी केलेलं आहे, असं म्हणत मामा तिथे तिचं कौतुक करू लागलेले असतात. मामांनाही भारी वाटत असतं, कारण आपली भाची गुणी आहे ही गोष्ट त्यांनाही चांगलीच माहिती असते. तर इकडे तुळसा सर्वजण असतात. त्याचबरोबर इथे पप्पीने तिच्यासाठी बुके आणलेला असतो, तो बुके दिला जातो. आणि मग भाग्या तिथं बसलेली असते. मग भाग्यासाठी जेवायला काय बनवायचं असं विचारलं जातं. भाग्या म्हणत असते, नाही नको, मला काही नको आहे, कारण मला भूक नाही आहे, मला ना बरं वाटत नाही आहे, माझं डोकं दुखतं आहे, असं भाग्याचं म्हणणं असतं. तेव्हा तुळजा म्हणते, ठीक आहे, काळजी करू नको, मी आहे ना, मी पाहते काय झालं आहे ते. आणि मग सूर्या म्हणतो, काळजी करू नको, तुझी तुळजा वहिनी आहे ना, भल्या भल्यांना चांगलाच उपचार करत असते ती आणि बरं करते, खूप चांगले डॉक्टर आहे ती, असं सूर्या सांगत असतो. आणि तुळजाही इकडे खुश झालेली असते. भाग्याही टेन्शनमध्ये असते. तुळजा तिला समजवत असते, तिला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, हे तुळजाचं बोलणं असतं. मग तुळजाने स्वतःच्या हाताने भाग्यासाठी पेज बनवलेली असते आणि ती पेज घेऊन आलेली असते. आणि मग तुळजा स्वतःच्या हाताने ती पेज भाग्याला खाऊ घालत असते. तिला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, आणि काय तुला त्रास होत असेल तर सांग, गोळ्या पण घ्यायच्या आहेत तुला. भाग्या म्हणत असते की मी आहे ते, तुम्ही जा जेवा दोघंजण, असं ती सांगत असते. पण ही दोघं म्हणत असतात की नाही, कसं आहे, तू इथं आजारी असताना आम्ही तिकडे जाऊन कसं खाऊ शकेल सांग बरं, असं तुळजाचं म्हणणं असतं. आणि मग तुळजा भाग्याला म्हणत असते की आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, काळजी करायची काही गरज नाही. आणि मग तुळजा भाग्याला समजू लागते. सूर्याही तिथं असतो. भाग्या म्हणत असते की माझं दुखणं शरीराचं नाही आहे, माझं दुखणं मनाचं आहे. आता तुळजा भाग्याला कसं समजून घेणार, तिच्याकडून हा मार्ग कसा निवडणार, तिला कसं कळणार की भाग्याच्या बाबतीत काय झालं आहे, आणि त्या राजची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार. थँक्यू.